आपल्या इझिमा एक्सेलमधील एक फंक्शन डिलीट व्हॅल्यू कीप फॉर्म्युला हा असा ऐकून दिसतो त्याचा डिलीट व्हॅल्यू कीप फॉर्म्युला. आपला बराचसा डाटा असतो, त्या डाटाला आपल्याला फाईलला कॉपी करून फक्त व्हॅल्यू बदलायचे असतात, फॉर्म्युले जसे ठेवायचे असतात. तर त्यासाठी आपण फंक्शन वापरतो. फक्त तुमचा जो डाटा असतो त्याला सिलेक्ट करायचं आणि फक्त त्याला क्लिक करा डिलीट व्हॅल्यू कीप फॉर्म्युलाला आणि पहा व्हॅल्यू डिलीट झाल्या आणि फॉर्म्युले जसे राहिले. म्हणजे आता तुम्ही यात नवीन डाटा फीड करणार तर ऑटोमॅटिक फॉर्म्युले वर्क करणार. बघा सिम्पली आहे, फक्त सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं डिलीट व्हॅल्यू कीप फॉर्म्युलाला. फॉर्म्युले तसेच तसे राहतील आणि व्हॅल्यू डिलीट होतील. ह्याचं काम तुम्हाला बरेच वेळा पडतं. तुमचं पगार बिल असतं, जूनचं आपल्याला जुलैमध्ये कन्वर्ट करायचं असतं, तर जूनची कॉपी करतो आणि त्यात आपण डिलीट करतो व्हॅल्यूला. यामध्ये तुम्हाला एकाच क्लिकमध्ये जेवढं सिलेक्ट केलेलं असेल ते सगळे फॉर्म्युले जसे राहतील आणि व्हॅल्यू ऑटोमॅटिक डिलीट होतील. एकाच क्लिकमध्ये तुमचा फॉर्मॅट ब्लँक होईल, पण नवीन भरण्यासाठी तयार होईल. आता बघा हा फॉर्मॅट आहे, याचं मला कॉपी करून दुसऱ्याकडे भरायचे आहे, नवीन आकडे भरणे आहे. तर यातले सर्व व्हॅल्यू डिलीट करायचे आपल्याला. त्यासाठी तुम्हाला हे आपण सिलेक्ट करणार एवढं आणि डिलीट करणार, नंतर हे सिलेक्ट करणार डिलीट करणार. कारण मध्ये इथे एकूणमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे, इथे एकूणला फॉर्म्युला दिलेला आहे, इथे एकूणला फॉर्म्युला दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला छोटे छोटे तुकड्यात काम करावं लागेल ना. त्यासाठी आपला ऑप्शन जर वापरला तर एकाच सेकंदामध्ये पहा सर्व सिलेक्ट केलं डाटा मी आणि क्लिक केलं डिलीट व्हॅल्यू कीप फॉर्म्युलाला आणि बघा जेवढे व्हॅल्यू होत्या त्या डिलीट झाल्या आणि फॉर्म्युले तसे राहिले. तर असा हा ॲडव्हान्स फीचर्स वापरण्यासाठी तुम्ही इझिमा एक्सेलला आत्ताच्या आत्ता इन्स्टॉल करा. ज्यांनी इन्स्टॉल केलेले असेल त्यांनी या इथे कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे अपडेटचा, त्या अपडेटला क्लिक करा आणि आपलं सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या. म्हणजे तुम्हाला आता हा ऑप्शन येऊन जाईल.